काला एकट्यात होत नाही, काल्या करता एवढे सगळे मंडळी लागतात आणि एकत्रित येऊन काला करता येतो. भगवंताने तसा काला एकत्रित येऊन केला, सगळ्यांना जमवलं. कसं? ऐका, भगवंताचं थोडं चरित्र सांगतो. ज्यावेळेस भगवान परमात्मा जन्माला आली त्यावेळेस कड्या कुलप तुटून पडले बंधनाची. थोडा फास भगवंत आल्याबरोबर बंधन संपून गेले. आता कंसाने सांगितलं होतं, ऐका ऐका बरं ऐका, कंसाने सांगितलं होतं म्हणले जिथं 2-2 रक्षक आहेत ना तिथं 4-4 रक्षक ठेवा. जिथं 2-2 कुलप लावलेले आहेत तिथं 8-8 कुलप लावा. पण एक काम करा, काय, कृष्ण जन्माला आला की मला सांगायला या, मी त्याला टंगडीला धरणार, गारगार भिंगवणार आणि वरती फेकून येणार. आनंदात होता कंस, निश्चिंत झोपलेला होता. अरे डोळ्यात तेल घालून हे सेवकही काम करत होते. पण काय माहीत भगवंत जन्माला आली, सगळ्याला झोपा लागल्या आणि कड्या कुलप तुटून पडले, गळून पडले. आणि ऐका, भगवंताने पहिला उपदेश आपल्या बापाला केला, बाबा मला घेऊन चला. कुठं? नंदाच्या घराला, नंदाच्या जोरदार. पहिला उपदेश बापाला केला, बाबा मला नंदाच्या घराला घेऊन चला. ऐका ऐका ऐका, टोपलीमध्ये भरलं आणि चालवलं. वसुदेवाने यशोदेपशी नेऊन ठेवलं भगवंताला. तिथली माया उचलली, पाठीमाग आणली. कंस आनंदामध्ये झाला, म्हणले 8वा अवतार जन्माला आला. धरारे म्हणले टंगडीला धरलं, गरगर गरगर बिंगवलं, वरती फेकलं. पण ती वरती घेऊन बोलली, माया तुझं लागी वधी उपजला मजा आधी, माझ्या आधी तुझा बाप जन्माला आला म्हणली, गोकुळात जाऊन बघ. कंस थरथरून घाबरला. मी आत्ताच सांगितलं, मरण कोणाला आवडत नाही, मृत्यू कोणाला आवडत नाही. कंसासारखा राजा दरदरून घामाला अंगाला आणि सगळी सभा बोलावली. हे ऐका रे, काय कोण आहे बघा म्हणले. जे जे रक्षक होते त्यांना उभा करा. रक्षक उभा राहिले. म्हणले किती कधी थांबले होते? म्हणले पहिल्यांदा 2-2, आता 4-4 होतो. कड्या कुलप म्हणे व्यवस्थित लावले होते. तरी सुद्धा कृष्ण जन्माला आलाय आणि यशोदेकडे गेलाय. तुम्ही काय झोपले होते का? ते म्हणले काय सांगायचं महाराज तुम्हाला, पहिल्यांदा आम्हाला एक एकच बाटली द्यायची प्यायला, आज रात्री कोणी 4-4 आणून ठेवले आम्हाला बम, आणि मग झोपा लागल्या. मी ऐका ऐका, भगवंताने सांगितले आता निवांत बसायचं नाही. एक काम करा म्हणले, काय कोणी असं असेल का म्हणले की त्याला मारायला जाईल? म्हणे जाऊ, त्याला मारायला काय अवघड आहे. तेवढ्यात एक मावशी उभा राहिली. मावशी, लोक म्हणता माय मारावून मावशी उराव. ही मावशी कोरोनात कुठं गायब झाली, दिसलीच नाही. ही पॉझिटिव्ह माणसापाशी बसवायला पाहिजे ती. बस बाई आम्ही घर फिरून येतो जरा. कठीण आहे का? माय माय असते मावशी मावशी. माईची किंमत मावशी घेत नाही महाराज. जगातलं कोणतं पार्ट आईची किंमत घेईन का नाही? ती म्हणली मी मारते त्याला. तिने सगळे शरीरामध्ये विष धारण केलं आणि म्हणले त्याला मारायला जाते. यशोदेच्या दारात गेली, आवाज दिला यशोदी. आतून आवाज आला, कोण? बाहेरून आवाज आला, मी तुझी बहीण आले, तुला मुलगा झाला समजलं म्हणून भेटायला आली. यशोदा म्हणली मला बहीण नव्हती, कुठून आली काय नो? लोक मोठ्या लोकांसंग नातं जोडीत आहेत. म्हणजे मोदी साहेबना लांबून आमचे मावस भाऊ लागत आहेत. कठीण मोठ्या लोकांसंग काय करतात लोक? नातं जोडतात. तिने सांगितलं एक काम करा, कोण बहीण? ती म्हणली मी तुझी चचेरी बहीण आहे. चचेरी कळते तुम्हाला? चचेरी म्हणजे चुलत 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 बहीण, त्याला चचेरी बहीण म्हणतात. असं बरं. मग ते दरवाजा वाजवला, आतून आवाज आला, दरवाजा उघडला गेला. म्हणजे जाऊ दे काय का असं, आपली बहीण तर आहे ना. आतमध्ये बोलावलं,
आणि ही पाणी देण्याकरता गेली. पाहुणचार केला पाहिजे, अतिथी देव भव शास्त्र आहे. मग आता ती आतमध्ये गेली पाणी आणण्याकरता, इथं वर पाळण्याकडे गेली आणि कृष्ण पाळण्यात झोपलेली होती. आणि मग हिने डोकली, म्हणली होय रे कंसाला मारायला आला काय? बघते मी तुझ्याकडे आता, तुला मारते आणि मग काय कंसाला मारशील असं म्हणली. ते पाळण्यातून देव म्हणला, पुतणे तूच काय तुझा बाप आला तरी मला मारू शकत नाही. पाळण्यातलं पोरगं बोलणं म्हणजे सामान्य गोष्ट समजू नका तुम्ही. हा नुकतंच पोरगं जन्माले आणि तिने मम्मीला म्हणा, मम्मी पप्पा कुठे गेले ग? मम्मी तर अटॅक येऊन पडन. अहो नुकतंच पोरग ऐका नुकतंच पाळण्यातलं पोरगं बोलत नाही, ते रडत असतं. रडलं नाही, बोलायला लागलंय. काय म्हणताय का हे? पुतणे सांग. उठलो महाराज आणि पुतना मावशीने असं ते मांडीवरती घेतलं आणि आपल्या स्तनातलं विष द्यायला सुरुवात केली. ऐका बरं, आपण कोणत्या आईचं दूध पेलेलं आहे त्याच्यावरून आपलं चरित्र घडत असतं. मी नाही बोलत, मी नाही, ज्ञानोबाराय बोलतात. ज्ञानोबाराय म्हणता आम्ही सामान्य आईचं दूध पेलेलं नाही. आमची आई 17 स्तन्य देशी, हाताचा हल्लरुगाशी आणि समाधी बोधे निज विसे बुझावनी म्हणून साधका तू माऊली. काय ताकद आहे बज्ञान. आमची आई कोणत्या आईचं दूध पिवलं त्याच्यावरती आपलं चरित्र घडत असतं म्हणे. ते स्तन तोंडामध्ये देऊ आणि ऐका विष ओढून घेतलं, सगळं रक्त ओढून घेतलं, दूध ओढून घेतलं आणि मग ही कासावी झाली. कृष्णा सोड. कृष्ण म्हणतो खरं सांगू मी तर एखाद्याच्या मागं लागत नाही आणि लागलो की त्याला सोडत नाही. म्हणून मी नेहमी प्रार्थना करतो रोजच्या कीर्तनातून महाराष्ट्रभर सगळ्याच्या नादी लागायचं, देवाच्या नादी लागायचं नाही. तो एखाद्याच्या नादी लागत नाही आणि लागलं तर बरापुरा त्याचं वाटोळं केल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याच्या नादाला लाग. काय ताकद असेल महाराज. तिने ते पाठीमागं पळालं, एक रवी फेकून मारला की पुतना खाली पडली. दाड दिवशी छातीवरती जाऊन बसला. म्हणला दाबू का आता? मुंडकं तुबलं. नरड दाबू म्हणला. आतापर्यंत मारीन मारीन म्हणत होतीस. पुतण्याचा उद्धार केला. कंसाकडे बातमी गेली, म्हणले पुतण्याला तर भगवंताने मारलं. एक दुसरा पैलवान उभा राहिला. तो म्हणला ए जरा बरा होता मायापेक्षा शरीरानी. त्याचा उभा राहिला. तो म्हणला मारायचं काय घेऊन बसले? म्हणला मी मारतो त्याला. कसं मारायचं? म्हणले मी ब्राह्मणाचं वेश घेऊन जातो आणि त्याला मारतो. महाबळभटाचं वेश घेतला. मागं शिंडी ठुली. ढेरी वाढलेली, त्याचं जानवं गुतीलं, अर्धा उघडा, खाली धोतर घातलेलं, पंचांगाचा असा गठ्ठा घेतला हातामध्ये. ऐका आणि असं ते घेऊन खरोखरचं ब्राह्मण वाटायला लागलं ना. ते काही महाराज नसते. आम्ही तिकडं कोकणात वगैरे गेलो का काही धोतर घालून असते बा. मी म्हणलं गावात एवढे महाराज लोक आले कसं काय व्हायचं बा मला मी. पण ते तसं बनलेले असते मुंबईतले, तसं ते बनलेले. या बाबा या असं विठ्ठल विठ्ठल त्याने ते विचार केला. त्याने काय विचार केला? ऐका त्याने विचार केला मी मारतो म्हणला त्याला. आणि खरंच तसं सोंग घेतलं. आणि यशोदेची जी गल्ली होती गोकुळातली, त्याच्या अशा समोरच्या काही महिला एकत्रित केल्या आणि त्यांचं पंचांग भविष्य सांगायला सुरुवात केली. 10-5 महिला एकत्रित केल्या आणि भविष्य सांगायला सुरुवात केली. मी तुमचं अमुक अमुक नाव आहे. ती म्हणायची हानबाई मा तेच नाव आहे. म्हणा का काय? अरे यांनी सांगितलेलं तर खरं आहे रे. मग मला हिचं सांगा बरं. ते न्याडीकडे घरातच विचारलेलं असतं पलीकडेच काय नाव आहे. पण तिला वाटतं पहा ना काय ज्योतिष्य भविष्य सांगणारा हुशारे. काही नाही, तो साड्या मागायला आलेला असतो. साड्या कुठं मागाव का देणारे तरी द्यावा. कठीण आहे महाराज. पण ते सांगायला सुरुवात केली भविष्य. म्हणले काय भविष्य सांगणार आहे? एक बाई पळू गेली यशोदेकडे. यशोदे तुला तुझ्या कृष्णाचं चरित्र विचारून घ्यायचं असतं तर घे. खास ब्राह्मण देवता आलेले आहेत, भारी आहेत, चरित्र अगदी बरोबर सांगतायत असं म्हणे. हो असं म्हणल्याबरोबर यशोदाने लगेच बोलवणं पाठवलं. म्हणले चला आतमध्ये राजवाड्यात तुम्हाला बोलवलंय नंदराजाच्या घरात. आता ज्याला बोलवलं त्याला तिथंच जायचं होतं पण ते फुगलं ना. काही माणसं फुगत मग ते फुगलं. ते म्हणलं आता टाईमच नाही म्हणला, उद्याच्याला येईन. उद्याच्याला येईन म्हणल्याबरोबर यशोदेकडे बातमी गेली. यशोदे म्हणले असा नाही आला तर बांधून आणा. आता येतो म्हणलं तिकडंच यायचं. निघाला आतमध्ये. यशोदेने पाठ बसायला दिला.
ब्रह्मदेव पाटावरती जाऊन बसले. पंचांग असं उघडं केलं, भगवंत पाळण्यामध्ये होते. असं पंचांग उघडं केलं आणि यशोदा म्हणले थांबा मी तुम्हाला चहा दूध बनवते, काहीतरी पाणी आणते म्हणून आतमध्ये गेली. भगवंताला राग आला. भगवंत म्हणले भल्या माणसा, साऱ्या जगाचं चरित्र मी ठरवतो, सगळ्या जगाचं चरित्र मी ठरवतो आणि माझं चरित्र तू सांगतो, लाज वाटायला पाहिजे तुला. पाटासहित उचलला देवाने. पाटासहित गडी जरा दांडगा होता, पाटासहित उचलला, पाटाचा सरळ आणि बराबर त्या पाळण्याच्या समोरासमोर नेला. कुठं नेला? पाळण्याच्या समोरासमोर. आणि मग भगवंत इकडून पाळण्यातून म्हणले वैरे मा भविष्य सांगायला आला काय? त्याने असं वर पाहिलं, खाली पाहिलं तर अरे पाटाच्या खाली तर कोणीच नाही, मला कोणी उचललं. मग वरती आला आणि विचार केला, ते अवघड झाला, काय करावं म्हणून चिंता पडली. वरडायला लागलं तर देवाने काय केलं माहितीये का? त्याला त्याचाच आवाज येईन एवढा आवाज ठेवला, बाकीचे करणे बंद करून टाकले. त्यांनी ओरडलेला फक्त त्यालाच आवाज आला पाहिजे, आतमध्ये यशोदेला आवाज गेला नाही पाहिजे असा आवाज केला. आणि ओरडायला लागला मोठमोठ्याने, वाचवा वाचवा आता काय वाचवा महाराज? भगवंत म्हणले लाज वाटली पाहिजे तुला, माझ्या समोर आलास, माझं भविष्य सांगतो, हे योग्य आहे का तुला भविष्य? आता तुला दाखवतो मला कृष्ण म्हणतात. आणि तो पाट असा नाचायला लागला. याला बेव वाटायला लागलं, मी पडतो का? असं इकडं कानाडा झाला, ते असं असं घाबरलं महाराज. ते इतक्यामध्ये भगवंताने काय केलं माहितीये का? पाट असा थोडा कानाडा केला, पुढून कानाडा केल्यामुळं ते थोबडावर पडलं, नाकाला लागलं. आणि पाट असा खाली पडलेला पाट उठला आणि पाटाला सुद्धा राग आला. माझ्या भगवंताचं चरित्र सांगतो, दिल्या पाठीवरी विटंबीला भट, दिला पाठीवरी पाठ, पाठीवरी पाठ, दिला पाठीवरी पाठ, विटंबीला भट, दिला पाठीवरी पाठ, दिला पाठीवरी पाठ, पंचांग पाटले, जानवे तुटले. काय झाले? सगळं महाराज जिकडं तिकडं अवस्था त्या भटाची केली. तो पाट असा खाली पडला, पाठीवरती पाट मारला. ऐका ऐका, त्या पाटाच्या भावकीतली माणसं होती, लाकडाची माणसं भावकीतले होते ना त्या. ते बेलने मग पोळपाट यांना जाग आली. ते म्हणले अरे आपल्या भावकीने तर डाव साधला. मग म्हणले चला आपण सुद्धा साधून घेऊ, पुन्हा चान्स भेटणार नाही. मग म्हणले हाना म्हणल्याबरोबर पळपटून बेलनं उचललं की डोक्यात डोकं सुजलं महाराज. डोक्याला हात लावूस तर बेलनं जागेवर जाऊन बसलं आणि वरच्या चमच्याला आणि पळीला आणि उलथाण्याला खुणवलं. रॅकला होते ना ते लावलेले. त्यांना म्हणले भल्या माणसावं, म्हणले काय देवाच्या कार्यात सहकार्य केलं पाहिजे. सप्त्याला नाही सहकार्य तर मग काय सहकार्य? म्हणले उठा म्हणल्याबरोबर ते 2-4 जण उठले आणि ते सुद्धा पाठडात येऊन बसले. महाराज भयभीत झालं, घाबरलं, पळू लागलं. पळता पळता दोन्ही दरवाजाच्या मध्ये आलं आणि मग या पाटाने हळूच मिस कॉल मारला दरवाजाला. ते सोयरे धायरेच होते ना त्यांचे. त्याने मला जाऊन देऊ नको तसा ध्यार त्याला धोर म्हणल्याबरोबर दोन्हीच्या मध्ये सापडला. दरवाजा दोन्हीच्या मध्ये सापडला आणि असा सुटण्याकरता प्रयत्न करू लागला. एवढ्यामध्ये दोन्ही दरवाजे बाजूला झाले की पुन्हा तोंडावर जाऊन पडले. पुन्हा रस्त्याने पळायला लागलं. आता रस्त्याने त्याला वाटलं मागं भगवंत येतं काय म्हणून रानाने पळायला लागलं. रानाने पळत होते. मग तिकडं या पाटाची भावकी होती, त्याने तिकडं फोन लावला. नांगर, फाळ, आऊत, अजून काय खोरं, अजून तुमच्याकडे काय म्हणतात फावडं, अजून काय हे सगळ्यांनी एकत्रित झाले. जे म्हणले येऊ दे रे यो फक्त इथं या, आता आपण हे महाराज हे उठायचे, बसायचे
ते थोबाडावर पडायचं. असं बम झालं, सुजलं, लाल बंब झालं, डोळे सुजले. घरी गेलो, बायकोला आवाज दिला, यार उघडला. आतून आवाज आला, कोण आहे? अरे उघडणं पप्याच माय, मी आलोय ना. अरे म्हणले तुम्ही येत का काय? पप्याच बाप म्हणले हा. मग दरवाजा उघडला आणि अंधारात तीन पाहिलं, थांबा थांबा म्हणली. आणि बॅटरी लावली मोबाईलची, पाहिलं तो म्हणली हे नाही तुम्ही नाहीत आमचे, एवढे सुजलेले आमचे नाहीत. येणे आज वाढला, अरे मी करच आहे. मग तुला आठवत नाही का आपल्या लग्नात भांडणं झाले होते, एवढा एवढा हुंडा घेतला होता. हा म्हणले करवाल तर तुम्हीच आहे, चला आतमध्ये. आतमध्ये आणलं, हे कोणी केलं? म्हणले भगवान श्रीकृष्णाने. अरे 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 कठीण. पहिने म्हणले आंबे हळद पा. आंबे हळद शिजिले, सगळ्या अंगाला लावली. सकाळची वेळ झाली, महाराज सकाळ असं उघडली. कंसाने लगेच बोलावणं पाठवलं, बाटाला घेऊन या. राक्षस आला समोर आणि आल्याबरोबर महाराज कंसाच्या समोर उभा केलं. ते सुजलेलं, पत्नी एका बाजूनी हाताला धरलेलं, आणि त्याने कंसाला हात जोडला. कंसाने विचारलं कशी आहे रे परिस्थिती? बोलायला सुरुवात केली. त्याने म्हणली भल्या माणसा, कंसा मी वाचून आलो, मी फक्त ब्राह्मण होऊन गेलतो म्हणून. मला मारलं नाही देवाने का? मी ब्राह्मण होतो म्हणून होऊन गेलतो, नुसतं नाव ठेवलं म्हणून मारलं नाही मला. भल्या माणसा, मी जर या वेशात गेलो नसतो ना तर मला जिवंत ठेवलं नसतं. काही कर, सगळ्याच्या नादी लाग, पण भगवान श्रीकृष्णाच्या नादाला लागू नको. तो तुला जिवंत ठेवेल असं वाटत नाही. भगवंताने महाराज कंस दरदरून घाबरला, काय करावं कळेना. भगवंताने इकडं थोड्या थोड्या लीला चालू केल्या. काय लीला आहेत भगवंताच्या? भगवंताने काही रांगत असताना लीला सुरुवात केली. तर भगवंत रांगायला लागले, आपल्याकडे वेळ कमी. मग रांगताना काय केलं? रांगत रंगणी चोरीत लुनी धावणी धर गवळणी गे बांधली चरणी येती गारहानी यशोदे साजनी गे. काय केलं तिने? काय केलं? रांगत असतानाचं चरित्र केलं. काय केलं रांगत असतानाचं चरित्र? महाराज भगवंताने सगळ्याला वेड लावलं, सगळ्या गोपिकांना वेड. महाराज सगळे गोपाळ एकत्र. आणि मग महाराज भगवंताने सगळ्यांना सांगितलं आजपासून आपण काय करायचं माहिती आहे का? दही दूध तूप लोणी खायचं, भक्कम राहायचं. सगळे मित्रमंडळी एकत्रित केले आणि भगवंताने लीला सुरू केल्या. काय महाराज भगवंताच्या अप्रतिम लीला आहेत. मी फक्त एक दोन लीला सांगणार आहे, माझी सेवा समाप्त करणार आहे. बरं, एक दोनच लीला. भगवंताच्या अशा लीला होत्या महाराज. भगवंताने अशा लीला केल्या, भरपूर काही लीला केल्या. सगळ्या गोपाळ गवळणी नाही कधी, गवळणी त्रस्त झाल्या, त्रस्त. आणि एकीमेकीला म्हणू लागल्या यशोदे आता हे कृष्ण फार भयानक आहे, आपल्याला खूप त्रास देतो. काय केलं यांनी नाशिले आमुच्या सुना सगळे आपल्याला त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे. यांच्यापाशी राहणं योग्य नाही. यशोदे कृष्णासे सांगावे गोकुळी राहावे का जावे? आम्ही इथं राहावा का जाऊ? काय करतो? म्हणले रोज रात्री चोरावा आणि येतो. काय करतो? दाढी वेणीची गाठ मारितो. दाढीची वेणीची गाठ मारली. सकाळच्या पारी मी उठले, आमच्या मालकाच्या दाढीला झटका बसला. मालक म्हणले पप्याची माय माझी दाढी कमी ओढली का? ती म्हणली खोटं बोलता, माझी वेणी तुम्ही ओढली. आणि मागं पाहिलं तर दाढीला आणि वेणीला गाठ. म्हणले सोडा सोडा गाठ. सोडायला गेले ती सुटत नाही. ऐका ऐका बरं. म्हणले तोडून काढा, ती तुटत नाही. म्हणले जाळून काढा, ती जळत नाही. म्हणले कापून काढा, ती कापत नाही. म्हणले फाडून काढा, ती फाटत. अहो साध्या ब्रह्मदेवाने गाठ बांधली तर 7 जन्म सुटत नाही. हे किती का भंगारा असं ना, तुम्हाला सांभाळावं लागत 7 जन्म. किती भंगार असलं तरी किती जन्म सांभाळावं लागतं? 7 जन्म. मग देवाने बांधलेली गाठी या जन्मात सुटन का सांगा? कोणालाच नाही. हे म्हणले लक्षात आलं नवऱ्याच्या तिच्या. ते म्हणले हे बहुतेक तिने बांधलेली आहे, चला म्हणले त्याच्याकडे. असं आमचे बाबा सांगायचे बरं. आमचे गुरुवारे बाबा म्हणायचे त्याची उंची जरा मोठी होती आणि तिची उंची जरा मोठी होती आणि हे जरा बुट्ट होतं, याला असं करावं लागायचं. आणि ती जरा उंच होती अशी, पुढं चालायची. ऐका ऐका ऐका. आता चालता चालता प्रकार असा झाला, सगळे लोक रस्त्याने हसायचे. यशोदेच्या समोर गेली, घरासमोर यशोदे आवाज दिला. हातून आवाज आला, कोण? म्हणले बघ कृष्णाने काय केलं. बाहेर आहे. बाहेर म्हणल्याबरोबर कृष्ण जवळ होते. म्हणले आई काय? कडेवर घेऊन चल. यशोदेने कडेवर घेतलं कृष्णाला, दरवाजा उघडला. काय ग?
काही नाही, हे बघ तुझ्या कृष्णाने काय केलं, काय केलं. माझी वेणीन त्यांची दाढीची गाठ बांधून टाकली. कृष्ण काय आहे? आई मी तुला वाटतो खोडकर आहे. ज्या आईला आपलं पोरग खोडकर वाटण महाराज ती त्याची मायत नाही, माई शपथ नाही. खोडकर वाटत नाही महाराज आपलं पोरग आईला. आई म्हणली नाही, बाळ सगुण गुणाचे बाळ दिसते ओजीर वाणे गे, काय सांगता ग राहणे गे गोकुळच्या नारी. माझा कृष्ण खोडकर नाही. कसा आहे माझा कृष्ण? सगुण आहे, ताना आहे. अरे म्हणले खोडकर नाही म्हणताय. अरे वेडीस का? गाठ यानेच बांधलेली आहे आणि तुला सोडावं लागल. कृष्ण म्हणला आई मी बांधली नाही आणि 12 वाजले तरी मी सोडणार नाही. हो काही पण मी सुटणार नाही. अरे म्हणजे सोडणार नाही म्हणतं, काय करायचं मग? ऐकाय का मग काय झालं माहिती का? मग मग महाराज नवऱ्याने सांगितलं बायकोला, म्हणले तू मागं वय बरं, जरा तुला बोलायचं कळत नाही, मागं वय. ती मागं झाली आणि मग हे मालक असा दाढी होती त्याची आणि असं बाजूला झालं ना, हात जोडला. देवा काय तू बांधली नाही रे आणि तू कशाला आमची गाठ बांधशील? पण भगवंता तू बांधली नसली तरी सोडता तुला येते ना, आमची गाठ एवढी सोडून दे. देवान टपक्यान खाली उडी मारली आणि लगेच तिच्या कानापाशी गेला. येईल म्हणलं ए असं इतकं गोड बोलावं लागतंय आपल्याला, तेव्हा सोडितो आपण, नाही तर सोडलीच नसती या जन्मात. त्याला गोड बोलावं लागत आहे, त्याला कडू बोललेलं आवडत नाही, त्याच्या विरोधात गेलेलं आवडत नाही. हा देवाचं लय बाबा. देव म्हणला ए असं लागतं. जवळ गेला आणि गाठ सोडली. महाराज त्या गवळणीला इतकं वाईट वाटलं. ते म्हणले माझं नाही ऐकलं आणि मालकाचं ऐकलं. माझं ऐकायला पाहिजे होतं देवानी. बडबड करीत निघाली. मोठ्याचं लेकरू आहे, मोठ्याचं लेकरू म्हणून काही करायचं का? तिने काही केलेलं जमतं का? आम्हाला काही लाज आहे, आम्हाला काही ऐक नाही, असं बडबड करीत निघ. एवढ्यात पुढून अक्का चाललेली होती, पलीकडे घडली ती ठोको अक्का. ती काठी टिकी चाललेली, गरज नाही काही चष्मा लावल्याला पुढून आली. हे दोघं पुढून नवरा बायको दिसते. ही म्हणली कुठं चालले ग? ही म्हणली कशाचं काय अक्का, गावात काही न्याय राहिला का? जगायची काही मजा आहे का? आणि या गावात काही न्याय आहे का? आणि गरीबाला काही आहे का? सर मोठ्याच्याच घरात घरकुल त्याला झालं, पाणी सगळं त्याच्याकडं, आपल्याकडं आहे काही. म्हणजे झालं काय सांगा? झालं काय? कशाच काय अक्का? त्याच्या घरी गेले. कृष्णाने दाढीची वेणीची गाठ बांधली. ऐकून घ्याय ना, मोठ्यात पोरगं बोलायला लागलं मोठ्या मोठ्यानी, समजून घ्याय ना, ऐकाय मानी ना. ठकू मावशी म्हणली ते गरीबाला तानच देते बघ, आपल्यासारख्याच्या नादी लागावते. मग मी येन ती हातातली काठीची आपल्या प्यांदी ऐकत होता इकडून. ते पळपळ गेला भगवंताकडे. मला भगवंता ती पलीकडे आळीतली म्हातारी नाही का? हा ती काठी टेकी ती म्हातारी. हा अरे ते दात नाही ती हा. मग अरे म्हणले ती वार्ड फुटलं ना म्हणले ते मतदान आपलं. भगवंत म्हणला असं जमणार नाही, असं हिचा नंबर घर नंबर लिहून घ्या म्हणजे आज संध्याकाळी तिच्या घरी. भगवंताने उडी मारली महाराज संध्याकाळी त्याच्या. ऐकाय का? म्हातारे एका बाजीवर झोपलेलं होतं आणि म्हातारी एका बाजीवर झोपलेली होती. ऐकाय का? संध्याकाळचा टाईम ऐका. आणि आतमध्ये भगवंत गेला आणि दयाचा डेरा घेतला. दयाचा डेरा लोणी घेतलं, सगळं माकडाला पोरांना देऊन टाकलं. म्हणले वारे बाहेर तुम्ही आता, मी पाहतो म्हातारा म्हातारीकड. असा डेरा घेतला भगवंताने आणि दोन्ही बाजीच्या मध्ये नेऊन असा डेरा फुटल्याबरोबर सगळं दैदूत तूप लोणी झालं. म्हातारीने पाहिलं काहीतरी आलं. अरे मांजर एका बोका हे पा उठा ना तुम्ही. तेवढ्यात म्हाताऱ्याला उठूस तर म्हातारी चष्मा पा इकडं चष्मा लावला. म्हातारीने हातात काठी घेतली, खाली उतरली आणि असा चष्मा लावून पाहिलं तर म्हणले नंदाचं कार्ट आहे. पळा पळा म्हणल्याबरोबर तुम्ही असं इकडून पळा, मी असं इकडून. आणि भगवंताच्या मागं म्हातारा म्हातारी लागले. भगवंत पुढं पळायचे, म्हातारं मागं पळायचं आणि म्हातारी त्याच्या मागं पळायची. म्हातारी तू इकडून वय इकडून वय असं म्हणून दोघं इकडून आले. भगवंत मधून टपकन उडी मारायची, माझीवर जायचे. अरे दोघांची धडक व्हायची. म्हातारा तुम्ही इकडून वाना धारा ना. परत भगवंत अशी इकडून पळायचे, दोघीची टक्कर झाली. भगवंत उडती उडी अरे भगवंताने लीला केली. म्हणले आता काही खरं नाही. भगवंताच्या लक्षात आलं आपलं संध्याकाळचं कीर्तन बीड जिल्ह्यात आहे, आपण काय केलं पाहिजे? उर्रक्त घेतलं पाहिजे. म्हणून भगवंताने आपला हात म्हातारीच्या हातामध्ये दिला. कैसा येईल हातागी गोकुळच्या नारी. कोणाच्या हाताला नाही येणारा भगवंत तिच्या हातात आला. आणि हातात आल्याबरोबर तिने सांगितलं आता हरी आला हाता मग कैशी भय चिंता. देव हातात आला महाराज आणि तिने तो बांधला. चला म्हणली माझ्या पाठीमाग
ही म्हणते ना माझा मुलगा सगुण आहे, ताना आहे, गोड आहे, माझा कृष्ण खोडकर नाही. तिच्या समोर दाखवते खोडकर आहे की नाही. मुद्द्यासहित धरला असा हाताला, पुढं उडीत चाललेलं. म्हाताऱ्याला सांगितलं बघा मागून शिक्काठी उघडून राहा, आपलं झालेलं वय ते तरुण आता झटका देईन ना हाताला, पळून जाईन. म्हातारा म्हणला अजिबात भेऊ नको म्हातारे, तू मागून शिक्काठी उघडूनच आहे, ते फक्त हातपाय आला वरून धोपटीच घालतो त्याच्या डोक्यात. आणि भगवंत हाताला उडीत चालीलं महाराज. पाठच्या टायमात सकाळच्या टायमात मोठ्याचं लेकरू आहे, चुका करतं म्हणून मुद्द्यासहित धरला, मुद्द्यासहित धरला. सगळे लोक रस्त्याने हसायचे म्हातारा म्हातारीला. धरला की नाही, हसता काय, धरला की नाही. आणि असं दरवाजा समोर आणला आणि एवढ्यात यशोदेला आवाज, यशोदे आवाज दिल्याबरोबर तिथं भगवान बसलेलेच होते. म्हणले आई मला कडेवर घेऊन जा. म्हणजे काय धोरण, म्हणले कॅलेंडर आपलंच असणार. कडेवर घेतलं भगवंताला आणि घेतल्याबरोबर ऐका मायबाप, दरवाजा उघडला. मथरी आवाज देणारी मथरी तर पहिली आईस्क्रीम झाली. मथरीला वाटलं आता तिच्या हातातला भगवान, कडेवरला भगवान येता आपल्या हातात कोणी. तिने असं 2 मिनिटं पाहिलं त्याच्याकडं, मग मागं पाहिलं, हिच्या हातात हिचं मथारच होतं. बापरे. पप्प्याचा बाप ते किसना कुड गेला. मथरा म्हणलं येडी आहे का तू, मी मोगापासून म्हणतो तुला माग पाय, माग पाय. तू म्हणते मुद्द्यासहित धरला, मुद्द्यासहित. अरे काय मुद्द्या, त्याने तेवढ्या गडबडीत तोचा हात काढून घेतला, माझा हात तोय हातात दिला, तू वडी ती मलाच. आ कैसा येईल हाता घे गोकुळच्या नारी. यो कोणाला भेट नाही वा, भगवंताच्या आसन केलेलं आहे. मी किती लिहिला सांगू तुम्हाला, भगवंताने भरपूर लिहिलं. एक गवळण आली, ऐका ऐका बरं सांगतात जरा गोड लागते चरित्र म्हणून सांगतो. ऐका, एक गवळण आली आणि यशोदेला म्हणली, यशोदे मला काय थांबायचं नाही. हे ऐका, मला काय थांबायचं नाही, मी चालले. कुठं चालले, म्हणले मी गाव सोडून चालले. कुठं जायचं, म्हणले चालले दुसऱ्या राज्यात. तुमच्या काही राज्यात राहायचं नाही, गोकुळात काही खरं नाही आणि इथं राहण्यात काही अर्थ नाही, गरीबाला मान नाही. आपण थांबण्यात, नवऱ्याला सांगितलंय बघा आपल्याला थांबायचं नाही, आपल्याला राग आलेला त्याचा, आता आपण निघणार. मला काही म्हणले चला बा आता यांचं नाही ऐका तर काय खा. म्हणले चला चला, तर ते बैलगाडी जुंपली. ऐका ऐका, बैलगाडी जुंपली. बैलगाडीमध्ये ते शेंबडी मेंबडी पोरं 2 जण भरले, सगळं पसारा भरला आणि निघाले. कुठं निघाले ऐका, कुठं निघाले, गावाच्या बाहेर निघाले राहण्याकरता यमुनेच्या तीरावरून. आता यमुनेच्या तीरावरून गाडी चालली, पण चैत्राचा महिना होता, वरतून ऊन पडलेलं होतं. आणि ऐका माय बाप, अशा उन्हात मालकिनीला ताण लागली. मालकीन म्हणली ओ काय, मला असं वाटतं थोडंसं पाणी प्यावं, म्हणून झाडाखाली गाडी थांबली. काय काय का बैलगाडी काय केली, झाडाखाली थांबवली. आणि थांबवल्याबरोबर याने असं हातामध्ये कमंडोलं घेतलं, लोटा घेतला आणि पाण्याकरता यमुनेच्या तीरात खाली उतरला. यमुनेच्या तीरामध्ये पाणी भरूस तर आणि माघारी येऊस तर इतक्यामध्ये त्याच्यासारखा दिसणारा तसाच हुबेहूब आला, गाडीमध्ये बसला आणि गाडी चक 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 चक. बायकोच्या हातात पाणी दिलं, निघाला. जो खरा होता का खरा, तेव्हा लाय कोण आहे रे, माग पाय ना. तिने माग पाहिलं, ती म्हणली येतं पप्प्याच बापे. हो हे काय, तुम्ही इकडं पहा बरं. त्यांनी इकडं पाहिलं, हे पप्प्याचे बापे. दोन्ही जर आपलेच आहेत तर नेमके आपलं कोणतं आता यातलं चिंता आहे ना. महाराज दोघांचे भांडणं लागले. खाली म्हणले एकमेकाचं गचूड धरलं, बघ तुला कडबाला जाऊ असं महाराज मारायला. दोघं ही म्हणली खोटं बोल नका, नेमकी खरं सांगा तुमच्या मला काय ओळखा ना, नेमके सांगा नेमके काय. यो म्हणलं खोटं बोलतो का मी, मला काय माहित नाही का, आपल्या लग्नात बुंदी होती जेवायला नुकती. यो म्हणलं मी म्हणतो नुकतीच. साम्य यायला लागलं दोघाचं, काय करावं म्हणले. दोघांचे भांडणं लागले. तेवढ्यामध्ये काय झालं माहिती आहे का, तिसरा तसाच उभा आला दिसणारा, तसाच गाडीत बसला आणि गाडी चक 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 चालवली. हे दोघं म्हणले अरे थांबा ना, काय आपण भांडतो दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ झाला म्हणले. धरा त्याला. दोघांनी असं तो धरला तिसरा आणि तिघाचे भांडणं लागले. तेवढ्या चौथा तसाच दिसणारा आला, गाडीत बसला, उभे चक 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 चक. आता गाडी 4 झाली, 5 झाली, 6 झाली, 7 झाली, 8 झाली, 9 झाली. हे जे खरं होतं का ते तर घाबरूनच गेलं. बायको म्हणले बघा भांडण इथं मिटणार नाही,
भांडण इथं मिटणार नाही, आपल्याला नंदराजाच्या दरबारात राजाकडे जावं लागेल. म्हणले चला. राजेसाहेबाकडे गेले सगळे आणि नंदराजाला सांगितलं, महाराज भांडण तिथं मिटण्यासारखं नव्हतं म्हणून तुमच्याकडे आलो. म्हणले काय? म्हणले हे 9 दिसतात ना. म्हणले 9. हा. म्हणले यातला एक माझा पती आहे पण तो कोणताही कळत नाही, 9ही सारखेच दिसतात, त्यांच्यामध्ये साम्य आहे. नंदराजा म्हणले केस माझी ताई, चिंता करू नका, आपण न्याय करू. म्हणले काय करायचं? काही नाही. म्हणले यमुनेच्या या तीरावरून पहिल्या तीरावरती जो उडी मारेल तो हिचा मालक. म्हणले जे खरं होतं का ते म्हणले पाहून तसं पाहायला का हरकत कोण जिंकत आहे, आपल्याला कोण येतं काय करायचं आपल्याला बाकीचं. ते आपलं पाहायला गेलो. पहिल्याने उडी मारली महाराज पहिलं तीरावर, दुसऱ्याने उडी मारली पहिलं तीरावर, 8ही जणांनी बराबर उड्या मारल्या आणि 9वं जे खरं होतं का ते म्हणला नंद महाराज माली पप्या नको, बबी नको, बायको नको, मी वा चाललो. ते माग निघाले नंदराज, इकडे इकडे काय तुला उडी मारता येत नाही? म्हणले नाही. म्हणले मग ही तुटली बायको घेऊन जा. म्हणले आणि म्हणले उडी मारणारा आपलं कॅलेंडर होतं. म्हणले महाराजा भगवंताने असंख्य लीला केल्या. मी किती लीला सांगू भगवंताच्या, असंख्य लीला भगवंताने केल्या. महाराज भगवंताने असंख्य लीला केल्या, पण आता भगवंताला इथं ठेवणं योग्य नाही. किती दिवस इथं ठेवायचं हे ठेवणं योग्य नाही. यशोदेने एक दिवस मांडीवरती घेतलं कृष्णाला. ऐका बरं, ऐकता तुम्ही सगळे ऐका, गोड प्रसंग सांगतो. यशोदेने एक दिवस कृष्णाला मांडीवरती घेतलं आणि मांडीवरती घेतल्याबरोबर कृष्णाला सांगितलं, कृष्णा माझा जीव तुझ्यात जेवढा आहे ना तेवढ्या जगाच्या पाठीवर कशात नाही. कशात नाही म्हणजे जीव तुझ्यात फार माझा काय काय जीव आहे. कृष्ण म्हणला असं का? बरं. तेवढ्यात असं दूध तापायला ठेवलेलं होतं दूध आणि त्याला थोडं आदन जादा लावलं, जाळ पुढं लुटून दिला भगवंताने आणि दूध असं फसफस फसफस फस उतू गेलं आणि करापल्याचा वासीला आला. हिने तेवढ्यामध्ये कृष्णाला खाली ठेवलं आणि दुधाकडे गेली. आमचे गुरुवारे बाबा सांगायचे, वैकुंठवासी लक्ष्मण महाराज बाटे फार विद्वान होऊन गेले. बाबा म्हणायचे, हे ऐका, बाबा म्हणायचे महिलांचा काही गोष्टी जीव असतो. पहिली गोष्ट दुधाच्या नाही पण दुधाच्या शाईवर अत्यंत जीव असतो. 2 आपल्या घरात थापलेल्या गवऱ्यावरती अत्यंत जीव असतो. 3 उतरंडील लावलेल्या गाडग्यावरती अत्यंत जीव असतो. कोणी मागायला गेलं गाडगं देणार नाहीत, काही महाग गाडगं देणार नाही. का देणार नाही? म्हणजे माया टायमाला कुठून आणते गाड आता नाही राहिले पण उतरंडीचे गाडगे पहिले. हो पण सगळ्यात दुधात. मी एक दिवस दुपारी कीर्तन करून घरी गेलो, जवळ कीर्तन होतं, घरी गेलो. म्हातारीने रात्री सांगून ठेवलं, म्हणलं काय आता माघारी आला आणि तू दुपारच्याला मी बाजरीची भाकर करून ठेवली. हा काही नाही, मग एक काम कर, ग्लासात 2 रुपये टाकून ठेवते, शेजारच्याकडे जाय 2 रुपयाचं दूध आण आणि काय. मी म्हणलं काही हरकत नाही. मी आपलं कीर्तन करून आलो, मी आपली गाडी बाजू आणि घरात शिरलो, ते ग्लास घेतला 2 रुपये वाजित आता मी लेकरूचे नाही, माझं झालेलं आहे लग्न पण असं ते वाजित गेलो आणि म्हातारीला म्हणलं, ए म्हातारे काय हे 2 रुपयाचं दूध दे. ती शेजारी म्हातारी ती म्हणली बरोबर बाहेरच थांब, मला बाहेरच थांब. मी आपलं बाहेरच थांबलं पण मी विचित्र मी आपलं पाहायला सुरुवात केली. नेमकी काय करते म्हातारी असं डोकायला लागलो. म्हातारी काय करत होती का, तिने असं बघून धरलेलं होतं दुधाचं बघून आणि त्याच्यात फुकीत होती. आव फुकत कमी होती, थुकतच जादा होती. कठीण मार दुधावरले शाईवरती जीव. मग ते म्हणले काम करा, काय हे योग्य नाही. म्हणले हे योग्य नाही, काय करायचं? भगवंताने सांगितलं माझ्या जीव आहे म्हणली आणि दुधासाठी पळाली. माय बापे जन्म देती आणि लोभाकारणे पाळी ती. अरे नको नको म्हणले, आता काय करायचं? आता हिला दाखवायचं चिमटा घ्यायचा की मी कोण आहे. तो म्हणे कोण आहे म्हणजे याच्याशिवाय ही मला रानात पाठवणार नाही. मग काय करायचं? हिला चिमटा घ्यायचा. कसा चिमटा घेतला ऐका भगवंताने काय केलं माहिती का? फुरसन लावून दिलं चौकातल्या त्या पाणी जात असतं ना बाहेर त्याला आणि दही दूध तूप लोण्याचा डेरा फोडला आणि चौकामध्ये दही दूध तूप लोणी केलं. आता दही दूध तूप लोणी चौकामध्ये केलं आणि बाहेर जाऊन माकडाला लोणी चारत बसले. इकडे यशोदा आली, कृष्ण आवाज देता क्षणी चौकामध्ये दह्या दुधामध्ये कमरा इतकी गेली आणि मग पाहिलं डोकं तो कृष्ण काय करतो म्हणले दही दूध तूप लोणी, बाहेर माकडाला चालितोय लोणी. मग लक्षात आलं कृष्ण माझा खोडकर आहे, इथं ठेवणं योग्य नाही. मग काय करायचं म्हणले? इथं ठेवायचं नाही म्हणले. एक काम करा, काय याला आता आपण काय करू, याला आपण शाळेत पाठवू. कोणती शाळा आहे? आपली शाळा वेगळी, आपल्या जीवनात साऱ्या शाळाच आहेत.
पण महाराज भगवंताची शाळा काही, भगवंताची शाळा म्हणजे गाया चारण्यासाठी. 9 लाख गाया राखीतो भगवंत. 9 लाख गाया घेऊन निघाले. काय भगवंताचा वेश सुंदर असं मोराचा पंख अशा प्रकारे डोक्याला खवलेला आहे, बासरी अशी कमरेला खवलेली आहे, भगवंताने कंबर बांधलेला आहे, खाली पितांबर घातलेला आहे. काय सुकुमार जगाचा मालक दिसतो, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शेषे कळालो, जगाचा मालक ब्रह्मांडाचा जण इतका गोड दिसणारा देव माझा मायबाप त्या गायांमध्ये चालू लागला. पण एकटा गेला नाही. गोधने 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 चारायाचा जो शारंग पाणी, गोधने मार्गी भेटली राधिका गवळणी, कृष्णदामाने असुरली भवती, देखली यशोदा जननी. गोधने 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 जोरदार टाळे वाजवा अगदी. गाया चारण्याकरता भगवंत निघाली, पण एकटे निघाले नाही. खरं सांग का, भगवंताला कधी एकट्याला करमलं नाही. एकटा राहत होतो, देवच नाही महाराज. खरं सांगू, मला एक जणांनी विचारलं, याचा आवाज थोडा याला ट्रबल कमी करायला बेस द्या थोडा, कडक नाही आवाज आला, मृदू आला पाहिजे. ऐका ऐका. मला एक जणांनी विचारलं, महाराज तुम्ही म्हणता देवाला एकटं करमत नाही, मग कोरोनात कसा राहिला? प्रश्न आहे की नाही? ऐका. देवाला तुम्ही म्हणता एकटं करमत नाही, मग कोरोनात कसं राहिला बघताशिवाय. ऐका, जगाचा मालक कोरोनामध्ये पंढरपुरात नव्हता, तो खाली आला होता आणि प्रत्येकाच्या घराघरासमोर जाऊन खाकी वर्दीत येऊन सांगत होता, घराच्या बाहेर निघू नका. तो माझा देव होता. तुम्हाला उचलून ॲम्ब्युलन्स मध्ये टाकत होता, तो देव माझा होता. तुमची ॲम्ब्युलन्स चालवत होता, तो देव माझा होता. तुम्ही पॉझिटिव्ह आहात का निगेटिव्ह आहात सांगत होता, तो देव माझा होता. तुम्हाला बळच पॉझिटिव्ह करत होता, तो देव माझा नव्हता. कळलं त्याला धन्यवाद. ज्याला नाही कळलं त्याने आंघोळ्या करून या उद्या सांगतो का. कीर्तन करार कीर्तन अवलंबन नाही, खाली बसणाऱ्या कीर्तन. कोई मरेल चेहरे बसले असते, कोई दमट पाहते नुसतं. परवा दिवशी योगडी इकडून बसलेला होता, माझ्याकडे पाहून आश करायचा. मला फुटाने खातं काय मिळ कठीण आहे महाराज. हो माऊली ऐकाय का, देवाला एकटं करमत नाही, देवाला सवंगडी लागतात. एकटं करमत नाही महाराज. भगवान कोण विचारेल महाराज त्याला. भगवंताने सगळी सवंगडी एकत्रित केली. त्याच्या जीवनामध्ये त्याने मित्र एकत्रित केले. आपल्या जीवनामध्ये आपल्याला मित्र असावे लागतात. मित्र पाहिजे माणसाला. मित्र असेल तर काय महाराज, माझा मित्र माझ्या कॉटवरती बसलेला होता. एक मित्र कोरोनाच्या काळात माझ्या कॉटवरती बसलेला होता. मला कोरोना झालेला होता आणि तो माझ्या कॉटवरती होता. मी त्याला सांगितलं, दादा या कोरोनाचा नियम आहे, मला झाला की तुला होईल आणि मी मेलो की तू मरशील. ऐकता तुम्ही सगळे? ऐका. दादा या कोरोनाचा नियम आहे, मी मेलो की तू मरशील, मला झाला की तुला होतोय, उठ माझ्यापासून. त्याने सांगितलं, महाराज आईच्या उदरातून एकत्रित येण्याचं भाग्य प्राप्त झालं नाही. महाराज आईच्या उदरातून एकत्रित येण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं नाही, पण सोबत मरण्याचं भाग्य आहे, तर सोबत मरू. पण आता मी संकटाच्या काळात तुम्हाला एकटं सोडणार नाही, याला मित्र म्हणतात. असे मित्र कमवले पाहिजे, असे मित्र कमवले पाहिजे, असे मित्र असले पाहिजे. काय मित्र महाराज, काही मित्र गद्दार निघतात. गद्दार मित्र असतात ना काही, ते निघतात. मी एका माणसाला सांगितलं, तो माणूस मला भेटला आणि त्या माणसाने मला सांगितलं, महाराज माझ्याही जीवनामध्ये एक मित्र होता. सगळ्याला सारखे मित्र लागतील असं काही नाही. माझ्याही जीवनामध्ये एक मित्र होता. ऐका बरं त्याचा अनुभव आता. महाराज माझ्याही जीवनामध्ये एक मित्र होता, पण माझ्या मित्राने एक दिवस माझी मैत्री घेतली, विश्वासघाताच्या स्मशानभूमीमध्ये नेली, लाचारीच्या सरणावरती ठेवली आणि गद्दारीच्या अग्निज्वालामध्ये भडकून दिली. महाराज मी माझ्या डोळ्याने पाहत होतो, महाराज मी माझ्या उघड्या डोळ्याने पाहत होतो माझी मैत्री जळते. मी त्याला सांगितलं, दादा
आपली मैत्री जळते रे. पण माझा मित्र त्याच्या अहंकारात होता. बराच काळ निघून गेला आणि शेवटच्या क्षणाला मग त्याला कळालं की आपल्या जीवनातला चांगला मित्र गमावला म्हणून. लक्षात ठेवा, प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत, पण भगवंताने मैत्री केली. सगळे मित्र एकत्रित केले महाराज, सगळे मित्र एकत्रित केले आणि सगळ्या मित्रांना सांगितलं, चला रे म्हणले, आपल्याला आता गाया घेऊन जायचे. निघाले गाया घेऊन सगळे. खूप प्रेम करायचे महाराज भगवंतावर. ते गोपाळ जे होते ना, भगवंतावर अतिशय प्रेम करायचे, अतिशय प्रेम करायचे. मधुमंगल नावाचा एक गोपाळ होता. कोणता? मधुमंगल नावाचा. त्या मधुमंगल नावाच्या गोपाळाला घरामध्ये एक दिवस त्यांनी कढी केली खायला. कढी समजते ना तुम्हाला? ताक पोळणं त्याला कढी म्हणतात. ताक पोळलं आणि ते ताक पोळलेलं ताक भगवान श्रीकृष्णाला आवडतं म्हणून मधुमंगलाने सांगितलं, ए आई, काय माझ्या कृष्णाकरता दे ना ग. याने सांगितलं नाही देणार, कृष्णाकरता नाही, कृष्णाकरता नाही देणार. म्हणे नाही देणार. अरे काय करावं म्हणून चिंता पडली. ऐका, मधुमंगलाने काय केलं माहिती आहे का? ऐका, मधुमंगलाने काय केलं माहिती आहे का? ते ताक प्यायला सुरुवात केली. इतकं ताक पेले महाराज, पोट भरून पेला मधुमंगल. गळ्यापर्यंत ते ताक आलं. ऐका, आणि तोंडामध्ये त्या ताकाची गुळणी धरली आणि भगवंताकडे गेला पळत आणि भगवंताला हाताने खुनवू लागला. न सांगता तुम्हा कळो इत्यांतर. भगवंताने तोंड खुनलं. असं केल्याबरोबर मधुमंगलाने आपल्या तोंडातली पिचकरी ताकाची भगवंताच्या तोंडामध्ये मारली. गवळी याची ताक पिरी कोण पोरी चांगली. कोणतं कॉलगेट वापरत असतील? शबरीचे उष्टे बोर देवाने खाल्ले. कोणतं कॉलगेट वापरत असेल? अरे काहीच नव्हतं. अंतकरणातला भाव होता. धरा बळकट भाव तुम्हापाशी आहे देव. लक्षात ठेवा, असे मित्र, असे सवंगडी भगवंताने केले. आणि भगवंत तिथं गेल्याच्या नंतर सुद्धा निवांत बसले नाहीत. तिथं काय केलं? यमुनेच्या तीरावरती गेले आणि यमुनेच्या तीरावरती गेल्याबरोबर भगवंताने तिथं गेल्याच्या नंतर खेळ खेळायला सुरुवात केली. किती खेळ खेळले भगवंत. किती करशील रे कुर्रघोडी, किती करशील रे कुर्रघोडी काळोबा. खेळ डाव जाऊ नको रडी काळोबा, खेळ डाव जाऊ नको रडी काळोबा, खेळ डाव जाऊ नको रडी.
आजच्या दिवस आवाज ऐकायचा ना परत मग वर्षभर वाट पाहिजे कधी सप्ताह येईल गुरुजी कधी येतील गायला काय वातावरण आनंद आहे बघा आनंदाचे लोक दिवस भरकन जातात महेश बाबा विष्णू बाबा आणि दुःखाचे दिवस सरत नाहीत ते कोरोनाचे लॉकडाऊनच संपत नव्हते लवकर लागलं कुलूप कवा ते कुलप आहे आणि मी म्हणलं का पण बघा हे सप्त्याचा कालावधी पहा पहिला दिवस लगेच दुसरा आला काल याचं की अरे हे पटकन संपून जात आहे आणि दुःखाचे दिवस संपत नाहीत हे बघा चांगल्या माणसाच्या सहवासात प्रवास करा तो प्रवास झाल्यासारखा वाटत नाही हे चांगल्या माणसाचे आपण प्रवासी आहोत की चांगल्या माणसाच्या संगतीत प्रवास करतो आहे आमचे विष्णू बाबा आहेत महेश बाबा आहेत आमचे रामेश्वर महाराज आहेत यशवंत महाराज आहेत आमचे शुभम महाराज आहेत आता चांगल्या माणसात प्रवास चालला आहे की नाही आता ऐका असं इतकं गोड गाणं इतकं मृदंग आणि असं रंगलेर आता प्रवासाला अडचण आहे का आपल्याला आपण सगळे प्रवासी माणसं आहोत कुठं चाललो माहिती आपण माहिती तुम्हाला कुठं चाललो नाही माहिती कुठं चाललो बरं आलो कुठून सांगा बसा परवा बसा खाली बसा हां जमलं आपण आलो कुठून सांगा ना नाही माहिती बरं जायचं आहे कुठं नाही माहिती मायबाप आपण खरंच चुकलो आपल्याला येतानाही माहीत नाही आपण कुठून आलो आणि मायबाप आपल्याला जायचं आहे कुठं हेही माहीत नाही पण खरं सांगू महाराज म्हणतात आपण आलो माहीत नाही आलासी कोठोनी या तुला जायाचं गुन्हा ठाया घरदार तुझे नोये आवडी लटकीच माया सावध होय बापा काळ लागला किंवा आपण रोज म्हणतो ना काकड्यात रात्रंदिवस भोकितो तुम्ही सावध असा तुमच्या नगरीचा नाही भरवसा म्हणून काय करा माहिती का तू का म्हणे सत्यकर्मा व्हावे साई सत्यकर्माला बघा एवढा सगळा आनंद आता परत वर्षभर वाट पाहावं लागती केव्हा आमचा सप्ताह येईल आणि केव्हा सर्व मंडळी येतील इतकं गोड आवाज एवढं सुंदर वातावरण महाराज इतकं गोड वातावरण असं वाटतं मी 7 दिवस पाहिजे होतं इतकं गोड नाही आता ते मी परडलो नसतं तसं पण 7 दिवसाचा आनंद आमचे महेश बाबा विष्णू महाराज भाऊ किती आनंद आहे महाराज खरं असं आहे बघा तुम्ही सगळे भाग्यवान माणसं आहात मी का भाग्यवान म्हणतो माहिती आहे का तुम्हाला तुम्ही वैराग्याच्या आणि ज्ञानाच्या भूमीत आहात तुम्ही कोण आहात भाग्यवान माणसं अरे पलीकड हाक मारली की वैराग्य आणि अलीकड पाहिलं की ज्ञान आहे की नाही तुम्ही किती भाग्यवान माणसं आहात बरं जाऊ द्या याच्यापेक्षाही भाग्य सांगतो याच्या पुणेकराचं याच्यापेक्षाही मोठं भाग्य सांगतो तुम्ही पहिले भाग्यवान आहात तुम्ही वैराग्याने ज्ञानाच्या भूमीत आहात आणि दुसरं भाग्य आहे तुमचं तुम्ही शूराच्या भूमीत आहात छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात मोठं कार्य केलं असेल तर पुणे जिल्ह्यात केलं हे कशाचं कार्य शूराच्या भूमीत आहात लक्षात ठेवा म्हणून हे भाग्याचे लक्षण आहे काही माणसं होते काही नाही आमच्या अरे बरं नाही येड्या तुला कळलं नाही तू कुठे काही येडपट असतात त्यांना नाही मिळालं जाऊस तर ते गेले म्हणजे का गेलं का अरे जा आता तू पुढं मसन वाट्यात लक्ष आहे बा लक्षात ठेवा आनंद घेता पाहिला आला पाहिजे आनंद पुन्हा नाही महाराज असा खेळ खेळता आला पाहिजे हे खेळ खेळले मंडळी ऐका असा खेळ होता पाहिला हा मामा बरं जाऊ द्या सोपा प्रश्न विचारतो संपलं माझं कीर्तन हमामा खेळ कळतो तुम्हाला जुने मंडळी हमामा खेळ कळतो का तुम्हाला हमामा कसा खेळतात सांगा माईकवर मी माईक देतो तुमच्याकडे हमामा खेळ कसा खेळतात माहिती आहे का तुम्हाला नाही माहिती जसं तुम्हाला माहीत नाही तसं मला काय माहिती असणार बरं चला जाऊ द्या हमामे खेळ माहीत नाही आता खेळ माहिती आहे मी आता खेळ सांगतो सुरपारंबी नावाचा खेळ कळतो का तुम्हाला हा सुरपारंबी मी सुद्धा खेळलो लहानपणी सुरपारंबी गुरुजी सुरपारंबीचा नियम काही माणसं कीर्तनात बसते टांगड्या लांबून बसते जुने माणसं मी म्हणलं ते तुम्ही पाय का लांबलेला आहे ऐका बरं त्याने काय सांगितलं महाराज अहो मी लहानपणी सुरपारंब्या खेळायला गेलो वरती झाडावरती गेलो आणि सूर खाली तिमण्याकरता उडी मारली आणि त्या गोल रिंगणमध्ये पडायच्या बरोबर मी दगडावरती पडलो आणि खोब्यात मोडलो तेव्हापासून महाराज असं चलवतो मी मला बसता येत नाही कीर्तनाला का ऐका जुने खेळ होते लागू द्या मोडू द्या गड्या पण जुने खेळ मर्दांगिनीचे होते ते मैदानात खेळल्या जायचे आता लेकरं एवढे पांचाट निघाले ते मोबाईल खेळते कोणी कोणाला बोलत नाही काही नाही संपलं माझं कीर्तन मायबाप तुमच्या चरणावर प्रार्थना करतो संपलं माझं कीर्तन आपल्या संस्कृतीचा विध्वंस होऊ देऊ नका आपल्या मुलामुलींकडे तुम्ही जर मोबाईल दिलेला असेल तर दिवसातून 4-2 बाऱ्या तपासून पाहा जा काम संपलं की हातातून घ्या जा मायबाप काळाचा ओघाती भयानक आलेला आहे भयानक ओघाला आपण सामोरं जातोय आपल्या संस्कृतीचा विध्वंस आपल्या धर्माचा विध्वंस होणार नाही मायबाप याच्याकरता आपण सज्ज असलं पाहिजे एकाग्रतेने म्हणून आपल्या मुला मुलींना चांगले संस्कार द्या
चांगले खेळ खेळायचे शिकवा. काय खेळ आहे महाराजा? भगवंताने खेळलेला खेळ आहे. महाराज असे खेळ भगवंताने खेळले आणि भगवंताने सांगितलं आता खेळ बाद झाला. का खेळ बाद झाला? म्हणले महाराज तुम्ही आज खेळ खेळायला आला तिथं. आता 10 वाजता आलो ना मी खेळ खेळायला, पण तुम्ही म्हणालाय का हे खेळ खेळायला आला महाराज, पण आम्ही पहिल्या दिवसापासून खेळ खेळतो. हे खेळ काय सोपा नाही. राजकारणाचा खेळ बारा, एवढा खेळ अवघडी. हे काय खेळ आहे तुमच्याकडं? म्हणे हे तर एकट्यात खेळता येत नाही. खेळता येतो की एकट्यात? सांगा. एखादा म्हणे माझ्याकडे पैसा आहे, जाऊ दे तिकडे महाराज घ्या. काय नाही आपल्याला लागत, मी एकटा सप्ताह घालतो. एकट्यात सप्ताह असतो? एकट्या सप्ताह पैशावाला केवढा आला एकट्यात सप्ताह घालू शकत नाही आहे का? हो, हा खेळ एकट्याला खेळता येत नाही. या खेळाला सवंगडी लागतात. काय लागतात? या खेळाला हे सवंगडी लागतात आणि हे सवंगडी सगळे सात्विक लागतात. असे सगळे सात्विक सवंगडी एकत्रित आले 7 दिवसापासून. आणि ऐका असा खेळ आम्ही मांडलेला आहे आणि असा खेळ मोडावा परता. का खेळ मोडायचा? म्हणे महाराज तुम्ही थोडा नाश्ता केलेला असन, पण आम्ही अजून काही खाल्लेलं नाही. खांदे बार पोटी भूक आणि काय खेळायाचे सुख. आता काय करा? सगळ्यांनी आपल्या गाया वळती आणा. गाया वळती आणा म्हणजे काय? ऐका आपल्या शरीरामध्ये जे विकार आहेत ना ते वळती आणा. विकाराला थारा देऊ नका. मायबाप लक्षात ठेवा. हे संपलं माझं कीर्तन. बघा 1 मिनटं घेतो. विकाराला थारा देऊ नका. आयुष्य पुन्हा भेटणार नाही. भेटलेले माणसं परत भेटतीलच असं सांगता येत नाही. आज मी तर तुमच्या समोर उभा आहे. माझं 5 मिनिटात काय होणार आहे मला माहीत नाही. म्हणून जोपर्यंत आपण एकामेकाच्या समोर आहे ना तोपर्यंत प्रसन्न मुद्रेने राहा. प्रसन्न मुद्रेने राहा. कोण ज्ञानी कोण अज्ञानी, कोणाला काय येतं काय भगवंताला घेणं देणं नाही. भगवंत भावाचा भुकेलेला आहे. भावांतकरणात चांगला ठेवा. देव मिळाल्याशिवाय राहत नाही. भाव चांगला लागतो देवाला, याच्यापेक्षा दुसरं काही लागत नाही. म्हणून तुमच्या चरणावरती प्रार्थना करतो. मायबाप 1 मिनिटासाठी बोलतो. आपण परमार्थिक आहात म्हणून आपण सगळे एका आईचे लेकर आहोत. त्या आईचं नाव आहे ज्ञानोबा आहे. आपण सगळे एका आईचे लेकर आहोत. त्या आईचं नाव आहे ज्ञानोबा आहे. आणि लक्षात ठेवा ज्या मालकाच्या भूमीवर राहतो त्या मालकाचं नाव आहे छत्रपती शिवराय. त्या भूमीवरती राहतो ना, त्यांनी ती भूमी जिंकलेली आहे. त्या शिवरायाच्या भूमीवरती आपण राहतो. मायबाप यातलं आपलं काही नाही. या 2 मंडळींचं आहे. या साधू संतांनी आपल्यावरती कृपा केली म्हणून आपल्याला सगळं मिळतं आहे. हे सगळं देवाचं आहे असं म्हणून राहा. लक्षात ठेवा याच्यात आनंद आहे. तो आनंद कशामध्ये नाही. जर हे सगळं माझं आहे म्हणून जगलं तर लक्षात ठेवा त्याच्यात दुःख आहे. म्हणून हे सगळं कशाचं आहे तर त्याचं आहे. बस देवा आता खेळ बाद झाला. आम्हाला सगळ्याला एकत्रित आणा आणि आता आम्हाला जीव घाला. म्हणजे सगळ्या गाया वळती आणा. आपल्या विकाराच्या गाया सगळ्या वळती आणल्या. आणि गाया वळती आणल्याशिवाय काला भेटत नाही. केवढा ज्ञानी माणूस असला आणि म्हणला मला काला खायचा आहे. अहंकार नावाचे सुद्धा गाय वळतीच आणावं लागते. तुला नाही वळती आणली की तुला कालाच भेटत नाही. काला भेटण्याकरता सगळ्यांना वळती आण, एकत्रित कर. आणि मग हा प्रेम आणि भक्तीचा जो काला आहे, प्रेमाचा आणि भक्तीचा काला तुला खायला भेटल. पण महाराज हा काला तुम्ही म्हणता हा काला वैकुंठात नाही का? म्हणले महाराज वैकुंठात नाही आहे. वैकुंठात हा जो काला पाहता ना, ऐका वैकुंठात आपण सगळे जाणार आहोत. इच्छा आहे आपली जाण्याची, पण हा काला वैकुंठात भेटत नाही. का भेटत नाही? वैकुंठात नाहीच असं नाही, आहे पण असा नाही. वैकुंठी तो आईसे नाही कवळ काय काल्याचे. महाराजांनी प्रयोजन ठरवलं. महाराज कसा काला खायचा? महाराज म्हणले एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. एकामेकाच्या मुखात देऊन काला खाऊ. पण महाराज त्याचं एखादं ठिकाण ठरवा ना. महाराज म्हणले तू का टाळी वाजवा. बोला
तुका म्हणे वाळवंट बरवी नीट उत्तम. महाराजांनी काला करण्याचं ठिकाण ठरवलं. कसं बसा महाराज म्हणले शांत वाळवंटात करू, आणि जो वैकुंठात नाही तो वाळवंटात आहे. वाळवंटात सुद्धा आनंद आहे. जो वैकुंठात नाही तो कशा करताय, तो काल्या करताय. वैकुंठी तो आईशे नाही कवळ काय. ही काल्याचे भगवंताने सगळ्या गोपाळांना एकत्रित बोलवलं, सगळ्यांच्या शुदर्या एकत्रित केल्या आणि एकत्रित करून सर्वांना सांगितलं आपण याला काला म्हणायचं. सगळ्यांनी एकत्रित तुमचं प्रेम, आमची सगळ्यांची मिळालेली भक्ती आणि त्याच्यातून निर्माण झालेला आनंद म्हणजे काला आहे. तुम्ही 7 दिवसापासून जी भक्ती करता, प्रेम देता, नामस्मरण करता, ते एकत्रित केलं की त्याला काय म्हणतात, काला म्हणतात. हे त्याचं प्रतीक आहे. हे त्याचं प्रतीक आहे. हे फोडलं, हे फोडलं आणि त्याचं प्रतीक आहे. हे फोडलं आणि याचं खापर जर घेतलं आणि असं उघळीलं, ज्याचे गुडघे दुखते त्याने जर लावलं तर अजिबात गुडघे दुखायची बंद होऊन जाते. खोटं आहे काही नाही, तसं काही नाही. मला तुडीता ना आता तुम्ही, मी बारीक बाबा आहे. ऐका असं काही नाही. हे त्याचं प्रतीक आहे मायबाप. आपण फक्त त्याला फोडतो याच्याकरिता की त्याच्यातून मिळालेलं जे आहे, हे देह जो आहे, याच्यापासून आम्हाला नामस्मरण, प्रेम आणि भक्ती करता आली की याच्यापासून मिळतो, त्याला काला म्हणतात. हे घट बाजूला केलं की तेच आहे. तो आनंद आम्हाला उपभोगायला भेटावं अशी भगवंताच्या चरणावरती प्रार्थना. जो भगवंतानी गोपाळांना त्या ठिकाणी काला दिला, तोच काला आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. शांत चित्ताने, समाधानाने आपण तो सेवन करावा अशी तुम्हा सर्वांच्या चरणावरती प्रार्थना करतो. खऱ्या अर्थाने माझं गाव पैठणच्या जवळ आहे, गोदावरीच्या तीरावरती. मी फार दूरवरून तुमच्याकडे आलो. माझं तसं सर्व शिक्षण आळंदीमध्ये झालं. माझे जिवलक आदरणीय श्री हरिभक्तीप्रणामचे महेश महाराज, आणि महाराजांनी मला निमंत्रित केलं आणि तुमच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. तसं महाराजांचे कीर्तन महाराष्ट्रभर महेश महाराजांचे दिसत आहेत. विष्णू महाराज आहेत आमचे. आणि मग त्यांनी मला फोन लावला, पण मला काल्याचं कीर्तन दिलं. मला जरा, मी म्हणलो आता बारीक बाबा आहे, मी पहिल्यांदी पाहिजे होतो, शेवट जरा वजनबाज बाबा लागत होतो. पण चला जाऊ द्या, काय भगवंताची बारीक असलो तरी आवाजात जरा लांबून जरी एखाद्याने ऐकलं तर म्हणजे डोंगर पोखरून मंदिर बाहेर. बरं जाऊ द्या, काय तरी ताकद लागते. माणसाच्या तब्येतीत ताकद नाही तर नावात तरी लागते. माणूस कसा का असणार, नाव अफजल खानावर ये ना, भाऊसाहेब महाराज पन्हाळकर, असं वाटतं अफजल खान येतो काय काय. ही कशाची तरी. चला विनोद सोडून द्या, भगवंताची ताकद आहे. तुमच्यासमोर कीर्तन करावं एवढा मोठा मी खरंच नाही. कोण्या साधूची सेवा माझ्याकडून घडली नाही, कोणत्या ग्रंथाचा अभ्यास झाला नाही. ज्ञानोबा तुकोबरायची सेवा कृपा आहे. मी तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न केला, अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष माना, जे बरोबर असेल ते आमच्या आळंदीकर गुरुवार यांचं समजून ग्रहण करण्याचा प्रयत्न करा. आता ऐका, दही अंडी होईल, काल होईल, त्याच्यानंतर अभंग होईल आणि नंतर आपले महाराज मंडळी काय असतील ते सांगतील. विठ्ठल जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. शिंकेला मिले दोई होतो तिघाचे मिळून, तुम्ही वारे दोई कडे मुख पसरून गडे. वाटीच्या धारा घ्यारे दोईच्या परा, मी वारे दोईकडे पसरून गडे. विना लावा, विना लावा. तुका म्हणे घ्या, काठी द्या, काठी घ्या, काठी घ्या, काठी काठी घ्या, काठी घ्या महाराजांच्या हातात. हातोडी, हातोडी काठी घ्या, काठी हातोडी. का म्हणे हाती ठोका काही वरोडी लोका, तुम्ही वारे दोईकडे मुख पसरून गडे. कंठी धरला कृष्ण म्हणे अवघा जटी प्रकाश, मला वाटो एकामेका वाकुलिया ब्रह्मानिका उत्तम लोका दाखवू. गाला वाटो एकामेका वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे
मंडळी आम्ही बळी गाडी गोपाल कृष्ण भगवान की विठाल जय जय विठाल खाली बसून घ्या